एकीकडे अनेक जण मला एकच सांगतात की जगामध्ये युद्ध सुरू झालं आहे, प्रचंड फसवणूक वाढली आहे, धर्माच्या नावाखाली गैरप्रकार होत आहेत, बलात्कार होत आहेत, ज्योतिषांच्या नावाखाली स्त्रियांचं शोषण होत आहे आणि मोठ्या प्रमाणावरती मीडियावर इकडे तिकडे सगळीकडे चर्चा चालली आहे, तर तुम्ही यावर का बोलत नाही? अर्थात तुमचा प्रश्न चुकीचा नाही आहे, पण माझा मार्ग वेगळा आहे. कारण एक गोष्ट मी खूप स्पष्टपणे पाहिली आहे की या जगामध्ये अंधार दाखवणाऱ्यांची कमतरता नाही. बातम्या उघडा, प्रत्येक ठिकाणी भीती, संताप आणि अस्वस्थता दिसते, किंबहुना ती विकली जाते. यूट्यूबवर असे शेकडो व्हिडिओ आहेत जे आपल्याला सांगतात की या जगामध्ये किती वाईट चाललं आहे. काही ना काही सर्फिंग करताना कोणी कोणाला मारतं आहे, कोणी मॉब लिंचिंग करतं आहे, कोणी काय करतं आहे, कोणी काय करतं आहे, बलात्कार, खून, सगळ्या बातम्या पाहायला मिळतात. पण एकदा थांबून विचार करा की हे सगळं पाहून आपण खरंच अधिक जागरूक होतो का? का आपण आतून अधिक अस्वस्थ, घाबरलेले आणि नकारात्मक बनतो? मी हे अनुभवलं आहे, कारण मी खूप लोकांच्या संपर्कात असतो. त्यामुळं नकारात्मकतेचा अतिरेक हा माणसाला बदलत नाही. तो त्याला मानसिक थकवतो, तो त्याला मानसिक घाबरवून सोडतो. मग मी स्वतःला विचारलं की या थकलेल्या मनाला अजून भार देणार का त्याला आधार देणार? आणि तिथून माझा निर्णय झाला आणि मी ठरवलं की मी या जगात काय चूक चाललं आहे हे सांगणाऱ्यांमध्ये नाही, तर काय बरोबर करता येईल हे दाखवणाऱ्यांमध्ये मी उभा राहणार. कारण वाईट गोष्टी फार पूर्वीही होत्या, अगदी पुराणात सुद्धा, आजही आहेत आणि पुढेही त्या असणारच आहेत. म्हणून आपण फक्त अंधाराकडेच पाहत राहायचं का? थोडं वेगळं पाहूया. एका घरात अंधार असेल तर आपण अंधारावर चर्चा करत बसतो का? का एक छोटासा दिवा लावतो? एखादा माणूस खचलेला असेल तर त्याला आपण अजून समस्या सांगून त्याला खचवतो का? त्याला उभं राहण्यासाठी आपण शब्द देतो? एखाद्या व्यक्तीला, मुलाला, स्त्रीला भीती वाटत असेल तर आपण त्याला जग आणखीन किती धोकादायक आहे हे सांगतो का? त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो की मी तुझ्यासोबत आहे, तू काळजी करू नको. माझ्यासाठी सकारात्मकता म्हणजे डोळे झाकून जगणं नाही, तर जगाला वेगळ्या नजरेनं पाहणं आहे. मी समस्या नाकारत नाही, पण मी त्यात अडकून राहत नाही आणि तुम्ही अडकून राहावं असं मला वाटत नाही. मी लोकांच्या मनात भीती पेरत नाही, मी त्यांच्या मनात आशेचं बी पेरतो. कारण मला विश्वास आहे की एका सकारात्मक विचाराने सुद्धा आयुष्याची दिशा बदलू शकते. जर माझ्या बोलण्यामुळं एखाद्या व्यक्तीने जर आज हार मानली नाही आणि एखाद्यानं जर पुन्हा काही प्रयत्न करायचा ठरवला, त्यानं पुन्हा उभं राहण्याचं ठरवलं आणि एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आलं, तर ते माझ्यासाठी खूपच पुरेसं आहे. आणि म्हणूनच मी ठरवलं आहे की मी नकारात्मकतेवर बोलणार नाही, फक्त सकारात्मकतेवर बोलणार. कारण अंधाराची गोष्ट सांगणारे खूप आहेत, पण दिवा लावणारे, उजेड निर्माण करणारे थोडेच असतात. आणि आता मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. तुम्हालाही असं वाटतं का की आपण जास्तीत जास्त सकारात्मकता पसरवावी? का तुम्हाला वाटतं की मी ह्या नकारात्मक विषयांवरती सुद्धा काही व्हिडिओ बनवून त्यावर बोलायला हवं? तुमची कमेंट जरूर करा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत ओम साईराम.